2-4 दिवस झाले कांदा दिलं होतं, पण आज आहे ना कांद्याचं मार्केट किती झालं रे संकेत? मी सांगितलं सूरज भाऊचा बर्थडे महाराज इकडे त्या बिचाऱ्याला सोंडवर करायला लागली. बरं त्या कार्यक्रमाला या म्हणा 30 तारखेला सगळं. हा 30 तारखेला आहे ना आपल्याला फोल्ड असतो आता तोंडावर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ना मी चालू आहे वाडीत. तुम्ही पण माझ्या बरोबर वाडीत चला. तर आता पूजा म्हणती मला यायचे, माझ्या माग लागली, पण मी काही तिला नेणार नाही कारण तिला अजून लय वेळ लागणार आंघोळ करायला, बरोबर ना? त्याच्यामुळे जातो आता मी. उतर खाली येड्या नको, मला टाइम झालाय. तुला घर का मारून आणू का? तू अजून बारीक नाही ना, बारीक असते तुम्ही आणला असता. तुमच्याकडून बारीक आंघोळ नाही केली तीच केस विसरी. आंघोळ तुमच्या वाणी का पारुशी. मित्रांनो पाहू शकता काय राशी 15 त्या शब्दांचे मूल्य शून्य झालं असं होता कामा नये. या सर्व उपस्थितांनी शपथ घेतल्यानंतर त्या 4 व्यक्तींमध्ये जर त्या पद्धतीचा बदल झाला तर त्या शपथ खरोखरच फलदायी झाली असं म्हणता येईल. म्हणून ही शपथ घेत असताना आपला उजवा हात सरळ खात्याच्या रेषेत समोर ठेवून अतुल आणि मी दोघे का एकाच बेंचवर बसायचो वर्गात, आहे का नाही रे? आता आम्ही इथं आलोय का? आता आम्हाला आमचे जुने दिवस आठवले, बरोबर आहे का नाही? आता 3रीच आहे, आम्ही या वर्गात बसायचो. तर ना आम्ही इथं बसायचो. आता खोलेले बारीक वाटायला लागले, त्या काळातले मोठे वाटायचे. माझं नाव हर्षल आहे. तर आम्ही इकडे जमलो आहे. कार्यक्रम चालू आहे. आम्ही मित्र आहे. हा उंची जास्त होती ना पाहिजे. आम्ही एकाच बेंचवर बसायचो ते पण. तर आम्ही सध्या दुसऱ्याच्या वर्गाच्या पुढे बसलो. बाळासाहेब, इकडे बंटी भाऊ नमस्कार. सूरज भाऊ नमस्कार. सुमित भाऊ नमस्कार. सौरभ भाऊ, बाबू भाऊ नमस्कार. नमस्कार. महाराज इकडे काय काय मी तुझे इकडे बस. बरं आहे आपला तिथेच. तर मित्रांनो हर्षल भाऊ ते माझा ब्लॉग, आणि मला आताच सुमितने सांगितलं सूरज भाऊचा बर्थडे. हॅपी बर्थडे सूरज भाऊ. थँक्यू. हॅपी बर्थडे. पार्टी उद्या येईल. बाबू अरे कोण आलंय? अवधूत आहे का? काय भाऊ आहे काय? अरे वा. अवधूत आपल्याला जेवून जायची, लगेच नाही जायचं. हा चल नाही खाऊन जायची त्याला. लोकेश. तर मित्रांनो अतुलनी गाडी घेतलेली ना, एका मिनिटात कारका मारून आलोच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला हे बघा आम्ही परत माळवाडी फाट्यावर आलोय. हा ही आपली माळवाडी आहे. तर हे भारी लावलं. हा हे आमच्या उपसरपंचांनी लावलेलं आहे. इकडे बघा आपली बकरे आहे. ही आता सोडायची लय ऊन झालंय, त्यांना आम्हाला चारा घेऊन जायची. काय रे अतुल? पण भारी काम झालं. हा हे अतुलचं घर आहे. इकडे बघा घरी आपण थोड्याच वेळात जाऊ. निलेश भाऊ तिथं लाव साईडला. हे बघा आज JCB आलाय, पण गाड्यांची एवढी गर्दी झाली की इथं त्या बिचाऱ्याला सोंडवर करायला लागली. सावकाश रे आता घे गाडी. बघा आमचे ग्रामपंचायत सदस्य, हे आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी 2 लपले आणि त्यांनी इथं CCTV बसवलाय. तर चायनीज राईस आणि बुंदी आहे पोरांना आज खायला. भरून घ्या रे पोरांनो. मस्त केली एकदम. हा आचार्य छान होता. बुंदी भाव कशी झाली? बुंदी मी खाऊन पाहतो. मला पण द्या थोडी. एक बाटली आहे डायरेक्ट एकदम मस्त हा छान झालेली. खायला येते आता शाळेच्या प्रांगणात. कार्यक्रम व्यवस्थित झाला. हम्म. वेळेत पार पडले. तर मित्रांनो जेवायला या. आम्ही तर जेवायला बसलोय. नवीन सर यांच्याकडून 100 रुपये. तर मित्रांनो अतुल आणि मी आलोय कुंडावर. कसं वाटतंय वातावरण? आज लय गर्दी आहे. आज शनिवार असल्यामुळे ना, आणि 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे. हा बघा कुंड आहे. पाणी सोडायला दिसतंय. वे किती आहे पाण्याला? फेस काय झालं ते रांजण खळगे आहेत ना, हा वरून पाण्याचा धबधबा पडल्यामुळे दडकून फेस झालं का? एकंदरीत वातावरण भारी आहे. चला आपण तिकडे जाऊ फोटो काढायला. भारी फोटो येतो. हा तर आता आपण मगाशी पाहिलं ना कसा फेस तयार होतोय, हा तर त्याचं कारण तर ते काय पाण्याचं कसं आहे
हे कसं आहे पाणी मिक्स होतं जास्त रामेण खाग्यामध्ये ते असं पडून त्याचा फेस तयार होतो. असं आहे काय पोरं काल उतरले परा हा ना बाहेरचे एवढे पोरं येतात पण असं नाही करायला पाहिजे. पाय सटकला तर पाय घोटाळा होईल. सटकला तर घोटाळा होईल. तर आपण त्यांना सांगायला जाऊ. बरं हे बघा मित्रांनो इथं पाणी साचलेले पावसाचं आज शेवाळ तयार झालं. खेकडं पाहिजे मासे पण पुढे खेकडे पुढे हा पण एवढी मारू का? नको मारू बघा अशा प्रकारचं गवत आहे इथे अवकाश पैसे पडले कुठे आतमध्ये आहे दिसतं चमकत हा याच्यात पैसे पडले कोणाला लागत असेल तर घेऊन जायचं. ॲड्रेस देतो. हा पर्यटक एवढे थोड्या वेळात मोकर येतील इकडे पण बघा तर इथं बघ किती शुद्ध पाणी का नाही खाली सावकाश हा सावकाश येतो बाबा भीती वाटत वेगवेगळ्या प्रकारचा आकार आलेला आहे दगडांना ऑटोमॅटिक जे रांजण खळगे का नाही सावकाशचा भारी बाबा सावकाश कोल्ड असतो आता तोंडावर आम्ही आमच्या मंदिरपर्यंत पोहोचलो आहे. हा तर ते बघा तुम्ही किती लांबून माणसं येतात. इकडं पाणी चाललंय कसलं एकदम इथं बघा मित्रांनो ऑटोमॅटिक खालून पाणी येतो दिसलं का आचरण मी आलोय बघा आता आचले ना काय होतं रे हे काय काय असतं रे? आपल्या जवळ काय हे नाही काय आहे आणखी? हे ते चोरी करायच्या टायमाला मास्क घालायचे. तर आता मी आलो इथं आमचं सोयाबीन कोळपायला. तर चला आपण आता आहे ना सोयाबीन कोळपू. तर आता मी 15 ऑगस्टला आहे ना जेवून आलो होतो शाळेतून पण पूजा म्हणती इथं थोडं खा. मी बोललो नको पण ती गुपचूप कानात येऊन म्हणती थोडं खा या बायानी ना वेगवेगळे कालवून आणले परत काय खायला नाही भेटायचं. तर मित्रांनो संकेत म्हणतो मी 2-4 दिवस झाले कांदा दिलं होतं पण आज आहे ना कांद्याचं मार्केट किती झालं रे संकेत 40 रुपये 40 झालं का. हे बघा संकेतचे कांदे असे निघत आहे. संकेत तू खुश आहे का ना खुश आहे. खुश आहे. तर संकेतच्या बघा एवढ्या कांद्याचे पिशे भरलेले आहे. संकेत एवढे 4-5 गाळे भरलेले मग अजून किती राहिलेले ते गाळे 15 गाड्या ती एवढी मोठी आरण आहे का अजून शिल्लक आणि ही निम्मी आहे का अजून. संकेत तू तर मालच करणार भाऊ यंदा कांद्याचा तुला नाद नाही करायचा बरं का संकेत. चालतंय. हे बाकडा उचलून टाकलाय मला काय पटलं नाही. तोडून टाकला का यांच्या वेळेला कायदेशीर कारवाई करून टाका. हे इकडे बघा JCB चालू आहे अर्धवट टोल्या काय मारले पोरांनो. तो आल्यानंतर फुल भरायच्या होत्या ब्लॉकसाठी ठेवायच्या होत्या त्या असं आहे काय दाखवण्यासाठी. लेटच झालो बरं का नाही लय व्हिडिओ निघला असता आज. कापरे मामा सगळ्यांसाठी खाऊ घेऊन आलेले आहेत. काय आणलं तिकडून काय माहिती आता आखाडाचं ते श्रावणाचं. मित्रांनो हे बघा आमच्या मंदिरापाशी ना चांगलं काम करून दिले मशीनवाल्यांनी. याच्यात आहे ना मुरम भरून दिलाय. बाळासाहेब काम कसं वाटतंय तुला योग्य वाटतंय ना. तर मित्रांनो आता परत लेवल करायचं काम चालू आहे. हे बघा आता JCB वर एवढा उचललेला आहे. तर मित्रांनो हे बघा आता मित्रमंडळी कशी रप्पा बकेट मध्ये दगड टाकी दे टाका रे. तर मित्रांनो अतुलन मी चाललो होतो खाली मंदिराकडे. हे बघा इंद्रधनुष्य पाळलाय. आता थोडा पाऊस झाला होता कसा दिसतोय सांगा बरं मला कमेंट मध्ये अतुल भाऊ. तर मित्रांनो अतुलन मी आलोय खाली पाऊस झाला होता वातावरण मा कसं झालंय. हा हे अध्यक्ष आलेले आता नगरला गेले ते कांदे घेऊन कसं गेलो कांदे तुमचं. कांदे गोल्टी होती गोल्टी गोल्टी काय ना पण कशी गेली 24 रुपये गेली 24 आणि टॉपचं मार्केट काय आलं कांद्याचं 34-35 रुपये. अतुल बघ पाचशे मार्केट जायचे शेट. 500 जाणार तुम्ही मंदिराचं काम पूर्ण करा 500 काय 1000 जाईल हो शेट 500 जाईल ना जाईल कधी थांबवलं नाही 15 दिवस अजून. नक्की हा, मग तुम्ही काय केली गोल्टी होती ना गोल्टी. गोल्टीला थांबायचं ना 15 दिवस. गोल्टी होती म्हणून दिली काय बरं त्या कार्यक्रमाला या म्हणा 30 तारखेला सगळं. हा 30 तारखेला आहे ना आपल्याला मंदिराचा कळस बसवायची इथं वर दिसला का त्या कार्यक्रमाला हजर लावा बाळू. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.